आमदार साहेबांच्या ज्यावेळी पी एन साहेब होते त्यांच्या हयात होते त्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी भरपूर निधी या गावासाठी दिला आहे. आणि त्यांनी जे राहुल पाटील आता त्यांचे चिरंजीव हे आता सध्या निवडणुकीचे थोडक्यात नेतृत्व करत आहेत. त्यांच्या माध्यमातून जे शीट त्यांनी दिलेले आहेत, बैरेश्वरचे दिंडे सर असतील किंवा खाटांगचे मुगडे सर असतील. दिंडे सरांचं कार्य बघायला गेलं तर त्यांचे शिक्षण संस्था वगैरे आहेत. त्यांनी ह्या खेडेगावामधील मुलांना जे कोल्हापूरला जावं लागत होतं कॉलेजसाठी ते त्यांनी बेडशेडवर इथं कॉलेज करून शिक्षण संस्था करून त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. आणि मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. गोरगरिबांना कोल्हापूर जाणे हे साध्य होत नाही, पण त्यांनी जे बेडशेडवर शिक्षण संस्था काढून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. मुगडे साहेबांनी पण भरपूर काम केलेलं आहे. टाईचंद्राई फाउंडेशन या माध्यमातून भरपूर चांगलं काम केलेलं आहे, हे पण दिसून आलेलं आहे. आणि ते कार्य केलेलं पण आहे. आणि राहुल पाटलांनी जे सांगितलेलं आहे की या शीटच्या आम्ही जे उभा करतो पंचायत समिती जिल्हा परिषद यासाठी त्यांना तुम्ही सहकार्य करावे, आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही त्यांना सहकार्य पण करतो आणि त्यांचे कार्य बघून पण आम्ही सहकार्य करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल, कारण ते राहुल पाटील साहेब नेतृत्व करत आहेत. आणि हा बालेकिल्ला राहिलेला आहे पी एन साहेबांचा, स्वर्गीय पी एन साहेब यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे राहुल पाटलांच्या नेतृत्वात असल्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारेल. माणसाचं कार्य पण चांगलं आहे. जे आता शिटा त्यांनी दिलेलं राहुल पाटलांनी, त्यांचे शिक्षण संस्था असतील दिंडे साहेबांच्या किंवा मुगडे साहेबांचं एक विटाईचंद्र एक माध्यम आहे त्यांचं सामाजिक कार्य करण्याचं, त्याच्यातून व्यक्ती बघून पण ते मतदान करू शकतात लोक. आमच्या ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघात नक्कीच राहुल पाटील साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच शिटा सगळ्या येतील असं मला विश्वास आहे.